पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असं आता असतानाच त्यातच आपण सध्या ठाण्यातील मनसेचे नेते अभिजित पानसे यांच्या नवीन घरामध्ये आहोत. थोड्याच वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या गणरायाचं दर्शन घेतलं आणि येणाऱ्या काळात पक्षासाठी असो या सर्वांसाठी महाराष्ट्रासाठी एक साकडं घातलेलं आहे. पाहायला गेलं तर हा पर्यावरणपूरक गणेश जो आहे तो गणराय या ठिकाणी स्थापन झालेला आणि या ठिकाणी आता मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर आपण अभिजित पानसे यांची चर्चा करणार आहोत. सर, पर्यावरणपूरक असा संदेश तुम्ही देखील देण्यात आलेला आहे. काय कसं बघतात गेल्या अनेक वर्षापासून पानसे कुटुंबियांचा गणपती आणि यंदाच्या नवीन घरात बसलेला गणपती यांनी त्यातच राज ठाकरे यांचं पाऊल घरात लागलेलं आहे? हे सगळंच आनंददायक आहे. म्हणजे एकतर म्हणजे प्रत्येकाला तर आमच्याकडे सगळ्यांची इच्छा असते की राजसाहेबांनी गणपतीला आमच्याकडे दर्शनाला यावं. कधी काही जमतं नाही जमत, पण यावेळेचा जरा विशेष आहे. तुम्ही म्हणल्याप्रमाणे की नवीन घरातला हा पहिला गणेशोत्सव आमचा, त्यामुळे अनेकांना आमंत्रण होतंच. आणि यावेळेपासून आम्ही ठरवलं होतं की कायमस्वरूपी मूर्ती आपण ठेवायला पाहिजे, की एका व्यवस्थेत आपण बोलत असतो, प्रदूषणाविषयी बोलतो, सगळ्याविषयी बोलतो. काही वर्ष आमच्याकडे पर्यावरणपूरकच मूर्ती यायची की ज्याचं विसर्जन आम्ही घरच्या घरी करायचो आणि ती माती मग आम्ही झाडांना घालायचो. पण यावेळेला अगदी ठामपणे आम्ही विचार केलेला की कायमस्वरूपी मूर्ती असावी आणि ती मूर्ती शोधण्याचं, एक छान गणपती शोधण्याचं पण मी आणि माझी पत्नी अश्विनी आम्ही गेले 3-4 महिने सगळं फिरत होतो की कुठला असावा, काय असावा. आणि ही मूर्ती बघितल्या आम्हाला इतकं, माझे मित्र आहेत अभय गाडगे, त्यांच्याकडे ही मूर्ती मी बघितली आणि पाहता क्षणीच असं वाटलं की आपल्या घरातला गणपती हा आहे. त्यामुळे एक विशेष उत्साह आहे. नवीन घर, नवीन गणपती आणि इतरही काही नवीन कामं माझी नाटकाचं सध्या आलं आहे. आणि राजकारणातही आमच्या आता नवीन बदल होतील अशी गणरायाकडे प्रार्थना आहेच. नक्कीच नवीन बदल होतील, म्हणजेच दोन्ही ठाकरे ब्रँड एकत्र आल्याच्यानंतर कुठेतरी बदल होतील का? आणि एकंदरीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आल्याच्यानंतर काय साकडं या ठिकाणी घातलेलं आणि तुम्ही देखील काय महाराष्ट्रासाठी साकडं घाला? मी अगदी मनापासून, म्हणजे राजसाहेब आले म्हणूनच नाही, पण मी नेहमी असं सांगतो की महाराष्ट्रातलं गेल्या काही वर्षातलं राजकारणाचा स्तर बघितला तर एक राजकीय पटलावर एकमेव माणूस राज ठाकरे नावाचा असा आहे की जो खोटं बोलत नाही. आणि ते ज्या प्रकारे महाराष्ट्राविषयी बोलतात किंवा मराठी माणसाविषयी बोलतात आणि ज्याच्यामध्ये कधीच जात आली नाही. मी स्वतः वैयक्तिक जात भारतीयच लिहिणारा माणूस आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या हातात सत्ता देणं हे फार काय म्हणू उथळ स्टेटमेंट आहे की विधानसभा नाहीत किंवा महानगरपालिकेला सत्ता देणं. पण एकंदर सगळ्या मराठी या नावाखाली जर एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी विचार केला पाहिजे, कलावंत असतील, विचारवंत असतील आणि या प्रकारचं ज्या प्रकारे राजसाहेबांचं स्वप्न आहे, 14 वर्षापूर्वीचं जरी भाषण ऐकलं तरी लोकांना, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र. आणि आम्ही त्यात मनापासून विश्वास ठेवणारी माणसं आहेत. त्यामुळे अशा प्रकारे जर राजसाहेबांच्या हाती किंवा येणाऱ्या काळात योग्य व्यक्तींच्या हाती ही महाराष्ट्राची सत्ता जाऊ दे, हे पहिलं साकडं होतं. आणि दुसरं माझ्या कलाक्षेत्रासाठी की नुकतंच तुम्हाला कल्पना, माझं घाशीराम कोतवाल हिंदीमध्ये आता आलं आहे. गणरायाची कृपा की आता NCPAचा शो हाऊसफुलची सुरुवात झालेली आहे पुण्यात आता सप्टेंबरमध्ये. एक मोठी उडी आहे, शिवधनुष्य आहे आणि या क्षेत्रात पण तुम्हाला माहिती आहे मी काम करतो. माझ्या चित्रपटाची घोषणा आता महिन्याभरात होईल. मला असं ही सगळी गणरायाची कृपा आहे आणि त्यातून देवदर्शनाला आमचा देव येऊन गेला, हाही आनंद आहे. सर, तुम्ही शिवसेनेत देखील विद्यार्थी सेनेमध्ये काम केलेलं आहे, स्वतः राज ठाकरेंनी देखील काम केलेलं आहे. मात्र कुटुंब म्हणून दोघं आता भाऊ एकत्र आले, पक्ष म्हणून कशा प्रकारे येणाऱ्या निवडणुकीत एकत्र येण्याचं गणपती गणरायाला साकडं घालणं? या युतीविषयी तुमचं जर बोलणं असेल तर मी त्याविषयी बोलणं, महाराष्ट्राचं सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसातून ठाकरे ब्रँड हाच महाराष्ट्राचा ब्रँड असं देखील अनेक बॅनरवरती दिसून येते. असं झालं तर वैयक्तिक मला विचाराल तर मला आनंददायकच आहे. कारण मी माननीय उद्धव साहेबांबरोबर, म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम केलेलंच आहे. विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष म्हणून मी महाराष्ट्रात काम केलेलं आहे. राजसाहेबांकडे मी गेले आता अनेक वर्ष साहेबांबरोबर आहे आणि मला प्रचंड अभिमान आहे या गोष्टीचा की मी राजसाहेब यांच्या
जवळ राहून काम करतो. त्यांच्या एवढा विजनरी, त्यांच्या एवढा कलासक्त ज्या क्षेत्रात माझं काम मी करतो आणि खरा माणूस म्हणजे आपण जवळ जाऊ शकतो की आपण त्यांच्याविषयी चर्चा करू शकतो, हे निश्चितपणे देवाची कृपा आहे. आणि महाराष्ट्राच्या जे मनात आहे ते होईल असं जे काही एक पॉलिटिकल करेक्ट स्टेटमेंट आहे, तर त्याच्या पलीकडे मी जाऊन म्हणतो की एक छोटा कार्यकर्ता म्हणून म्हणतो की मराठी माणसाने एकंदर देशाच्या राजकारणाच्या पटलावर आपल्या स्थानाचा विचार केला पाहिजे आता. आणि प्रत्येक निवडणुकीत, प्रत्येक आंदोलनात, प्रत्येक चळवळीमध्ये हे मराठी आणि महाराष्ट्र हे फ्रंटलाईनला जर ठेवलं तर जास्त ते संयुक्तिक ठरेल. नक्कीच हे होते अभिजित पानसे. त्यांनी सांगितलं येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर जे मराठी आणि महाराष्ट्र हा जर फ्रंटला ठेवला तर नक्कीच आपण पुढे येऊ चळवळीत देखील. मात्र सध्या तरी जो पर्यावरणपूरक जो गणपती आहे त्यांचा गणराय या ठिकाणी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे येऊन गेले, त्यांचं दर्शन घेऊन गेले. या गणरायाचं सुबक अशी मूर्ती आहे, पर्यावरणपूरक अशी मूर्ती आहे. येणाऱ्या काळात देखील लोकांनी पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी अशा प्रकारच्या मूर्त्या जर घरात ठेवून त्या घरातच विसर्जन केलं तर नक्कीच याचा फायदा ह्या पर्यावरणाला होईल. त्यामुळे नदी तलाव असेल, समुद्र असेल, अशा ठिकाणचे जलचर जे प्राणी आहेत ते मरण पावतात, त्याचा कुठंतरी अशा प्रकारचा परिणाम होणार नाही. येणाऱ्या काळात पर्यावरणपूरकच गणेशोत्सव साजरा करावा अशा अनेक लोकांची संकल्पना असते. त्यापैकी अभिजित पानसे यांची देखील संकल्पना तीच आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.